नमस्कार, मी शिवाजी शिंदे. व्हायरल सत्यमध्ये आपलं स्वागत. आम्ही व्हायरल होत असलेल्या मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो. आता दावा करण्यात आलाय की कर्ज बुडवलं तर तुमचा मोबाईल लॉक होणार. होय, असा दावा करण्यात आलाय. पण खरंच असा नियम आहे का? बँकेचा हप्ता थकल्यास मोबाईल लॉक करता येतो का, याची आम्ही पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं, चला पाहूया. बुडवा लोन तर लॉक होईल फोन. कर्ज बुडवणाऱ्यांना बँकेचा दणका. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? तुम्ही जर कर्ज बुडवलं तर तुमचा मोबाईलच लॉक होऊ शकतो. होय, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. त्यामुळे तुम्ही जर कर्जावर मोबाईल घेत असाल तर सावध व्हा. असा मेसेज आता व्हायरल होत असल्यामुळं संभ्रम निर्माण झालाय. त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. कर्ज थकवलं तर बँक मोबाईल लॉक करेल, त्यामुळे कर्ज थकवणं महागात पडू शकतं. हा मेसेज व्हायरल होतोय. बरेच जण मोबाईल वापरतात. काही जण महागडे मोबाईल EMI वर घेतात. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. कारण पैसे नसले तर काही जणांना हप्ता भरायला उशीर होतो. पण खरंच कर्ज घेऊन मोबाईल घेतला असेल आणि जर हप्ता भरला नाही तर बँक मोबाईल लॉक करू शकते का, हा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. तसंच आम्ही याबाबत एक्सपर्टकडूनही माहिती मिळवली. काही कर्जावरती लोन घेतलं असेल EMI पद्धतीनं तर 90 दिवस जर ते थकीत झालं, म्हणजे 3 हप्ते जर त्याचे थकले तर त्याला अगोदर नोटीस देणं बंधनकारक आहे. नोटीस दिल्यानंतर परत त्याला 60 दिवसांनी एक दुसरी नोटीस देणं बंधनकारक आहे. आणि त्यानंतरही जर ते कर्ज वसूल होत नसेल तर त्या फोनमधल्या ज्या सुविधा आहेत त्यातल्या काही सुविधा हे लिमिटेड सुविधा हे तांत्रिक पद्धतीनं त्याला लॉक करणं हे बँकेला शक्य व्हावं, अशा पद्धतीनं रिझर्व्ह बँकेने त्या सूचनामध्ये ड्राफ्ट प्रपोजलमध्ये एक सूचना केलेल्या आहेत. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. मोबाईल EMI वर घेतला असेल तर नियम लागू असतात. वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज घेतल्यास नियम लागू होत नाहीत. इतर कर्जाची परतफेड न केल्यास फोन ब्लॉक होणार नाही. फोन लॉक करण्यापूर्वी ग्राहकाला सूचना देणं आवश्यक आहे. EMI भरल्यानंतर 1 तासात फोन अनलॉक केला जातो. कर्ज भरल्यानंतर फोन सुरू न केल्यास बँकेकडून ग्राहकाला प्रति तासाला 250 रुपये द्यावे लागतील. यावेळी इनकमिंग फोन सुरूच राहतील. तसंच सर्व डेटा सुरक्षित राहणार आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत कर्ज बुडवल्यास फोन लॉक होऊ शकतो हा दावा सत्य ठरलाय. सध्या रिझर्व्ह बँकेनं ग्राहकांना दिलासा देण्यासाठी प्रस्ताव तयार केलाय. तो प्रस्ताव लागू झाल्यास या अटीतून दिलासा मिळू शकतो. सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे.